नागपुरात सोनसाखळी चोऱ्यांचा पर्दाफाश करण्यात गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. तब्बल 15,250,000हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सोन्याची चेन, दुचाकी कार आणि मोबाईल सह सुमारे 7,12,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नागपूर शहरात घडलेल्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्याचा पोलिसांनी अवघ्या काही दिवसात छडा लावला आहे. फिर्यादी पायी जात असताना दुचाकीवर आलेल्या 2 अज्ञात आरोपींनी गळ्यातील सुमारे 40 ग्रॅम वजनाची अंदाजे 1,96,000 रुपयाची सोन्याची चेन हिसकावून पळ काढला होता. या घटनेनंतर गुन्हे शाखेच्या सोनसाखळी चोरी विरोधी पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत सलग 15 दिवस 250हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे 2 संशयितांचा शोध घेत त्यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरीची सोन्याची चेन, 2 मोबाईल फोन, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि 1 कार असा एकूण सुमारे 7,12,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरू असून नागपूर पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. सोनसाखळी चोरी विरोधी पथकाने दिनांक 8 जुलै 2026 रोजी लोकमत स्क्वेअर येथे रात्रीला 9 वाजताच्या दरम्यान फिर्यादी बंडू मंडपे हे पायी जात असताना मागून दुचाकीवर 2 इसम आले. त्यांनी त्यांच्या गळ्यातील 4 तोळ्याचा सोन्याचा गोप हा हिसकावून पळून गेले. अशी माहितीवरून आम्ही सोनसाखळी पथकाचे संपूर्ण अंमलदार व मी घटनास्थळी जाऊन आम्ही CCTV फुटेजच्या आधारे तसेच गुप्त बातमीच्या आधारे सदर घटना ही 8 तारखेला घडलेली आहे. ह्या घटनेपासून 15 दिवस आम्ही आमच्या पथकातील सर्व अंमलदारांनी CCTV फुटेज लोकलचे तसेच जे आपले COCचे CCTV फुटेज यांच्या माहितीच्या आधारे ह्या आरोपीमार्फत पोहोचलेले आहे. तसेच SC प्रफुल्ल यांची गुप्त माहिती होती. यांनी सदर मुख्य आरोपी जो आहे जयेश उर्फ मोटू राजू चौधरी याची माहिती काढली. कारण की हे आरोपी हा जो मुख्य आरोपी हा नागपुरातला प्रॉपर नसल्यामुळे याला कोणीही ओळखत नव्हते. आमची टीम कंटिन्यू सतत 15 दिवस कमीत कमी 250 कॅमेरे आमच्या टीमनी कंटिन्यू 15 दिवस बघितल्यानंतर या आरोपीचे थोडं आमच्याकडे क्लिअर फोटो आल्या. त्यामुळे आणि गुप्त माहितीद्वारे आम्ही याची शहानिशा केल्यानंतर माहिती मिळाली की हा पांडुरण्याचा रहिवासी आहे आणि नागपुरात मेवा हॉस्पिटलच्या परिसरात हा फुटपाथवर राहतो. ह्या माहितीवरून आम्ही त्याला ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी सांगितले की त्याचा मित्र हा 1 वर्षापासून मित्र आहे नवीन सुधीर करिहार. याची गाडी होती व्हाईट ॲक्टिवा MH 49 AY 7274. ह्या गाडींनी ही गाडी हा मोंटू चालवत होता. जयेश चौधरी ह्या दोघांनी मिळून लोकमत चौकात जी 8 तारखेची घटना झाली चेन सोन्याचा गोप ज्या फिर्यादीच्या बंडू मंडपे यांच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरून हिसकावून ते पळून गेले. त्यानंतर त्यांनी ते स्वतःच्या ताब्यात ठेवले. त्यांची गुप्त माहिती काढली. त्याच्याकडून आपण आरोपीकडून सोन्याचं गोप 4 तोळ्याचं किंमत अंदाजे 6 लाख रुपये, त्यांचे वापरते 2 मोबाईल किंमत अंदाजे 17,000 रुपये, वापरती व्हाईट ॲक्टिवा किंमत अंदाजे 55,000 रुपये ही आपण जप्त केलेली आहे. सदर कारवाई ही माननीय CP सर व विश्वास नांगरे पाटील सर, माननीय जॉईंट CP सर नवीनचंद्र रेड्डी सर, माननीय ॲडिशनल क्राईम सर दाभाडे सर, माननीय DCP दीपक अग्रवाल सर, माननीय ACP वैभव जाधव सर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेली आहे. तसेच मेन आरोपी जयेश मोंटू राजू चौधरी याच्याकडे आम्ही अधिक तपास केला असता त्यांनी सांगितले की पोलीस स्टेशन हुडकेश्वर येथे 2025 मध्ये अपराध नंबर 663/25 इथे DO गाडी यांनी चोरलेली होती. ती गाडीसुद्धा त्याच्याकडून जप्त केलेली आहे. किंमत 40,000 रुपये. असा एकूण दोन्ही आरोपीकडून आम्ही 7,12,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. CCTV फुटेज, तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे नागपूर पोलिसांनी ही कारवाई यशस्वीरित्या पूर्ण केली. शहरातील गुन्हेगारीवर प्रभावी अंकुश ठेवण्यासाठी अशा कारवाया पुढे सुरू राहणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.